दिसतंय डोकडे आम्ही. हॅलो मित्रांनो, तुमचं कडकवाल्या उन्हामध्ये कडकवालं स्वागत आहे. मग काय विषय हाडणा उन्हामध्ये आपण चाललोय ना आपल्या भावाला कपडे द्यायला. तो जॉबवरूनच गुजरातला चाललाय. तर बोललो तुम्हालाही मुंबईचं ऊन दाखवावंच. एकदम कडकवाले बोलत तर कडकवाले, डोळे सुद्धा उघडत नाहीत भावाने, एवढं बेकार ऊन पडायला लागले. मग काय तेव्हा बाळूमावच्या नावानं सांग भलं, बाळूमावचं दर्शन तर होणारच आपल्या गाडीवर बसल्यानंतर, विषयच नाही. मामा सर्वस्व. आणि मग काय तेव्हा बघा भावाचे कपडे घेतलेत आहे. मग काय ब्रिजवरून हिले डोले मस्तपैकी पाणी मारलं होतं धूळ उडू नये म्हणून, भारी वाटतं मग असं थंड थोडंफार हवा लागते तिथून. मग काय तेव्हा मस्तपैकी आलो ना आपण कुर्ला डेपो. सगळ्यात मोठा सिग्नल, खतरनाक सिग्नल लागला होता पण लगेच सुटून गेला मित्रांनो. मग तिथून डायरेक्ट आलो भावाच्या ऑफिसच्या खाली. तर भाऊची बघा ही बिल्डिंग आहे ऑफिसची मस्तपैकी, काय तर 13व्या माळ्या ऑफिस आहे. मग तिथून भाऊची बघितली तयारी, तर आपल्याला एक बॅग घेऊन जायची आणि दुसऱ्या बॅगा तो घेऊन जाणार आहे. मस्तपैकी भाऊचं ऑफिस आहे, जास्त नाव नाही दाखवलं. भाऊ लॉक करत होता, भाऊ बिजी होता जरा गडबडीमध्ये. मग तिथून आलो मस्तपैकी. येताना मस्तपैकी कानातलं हेडबस्ट आणलं बघा, हेडफोन काय म्हणतात XYZ. पहिलीच टाईम आणलेला आपण, ह्याच्या आधी कधी घेतलं नव्हतं कारण की ते पडायचं भीती वाटतं आपल्याकडे, थिकतंय का नाही बोललं. आणि एकदम स्वस्तामध्ये कितीला आणलं असेल, 300 रुपयाला फक्त आणलेलं. कुर्ला मार्केट. बोले तो चांद तक बाई, काय बोलतात ना, चले तो चांद तक नाही तो रात तक. 300 रुपयाला घेऊन आलतो. मग काय तेव्हा दादाला पण दाखवलं आणि तुम्हाला पण दाखवतो, बोललं घ्या बघून मस्तपैकी कुर्ला मार्केटचं. बघून घेतलं तर एकदम व्यवस्थित भेटतं, काय विषयच नाही. आणि आपण बघूनच घेतलेलं, त्या पाय एवढा काय प्रॉब्लेम नाही आला. म्हटलं तुम्हाला पण जाऊन घ्यावं म्हटलं, त्यासोबत चार्जरची केबल पण आलती. मग तिथून परत आलो तर तेवढ्यात आपला अनिकेत भाव आला. अनिकेत भाव बोलला की माझ्या गाडीचं काम करायचं आहे, छल भावा. मग काय 90 फीटला चाललो की हिले डोले. असं काय बघा, एकदम भारी आहे ना भावानं. मित्रांनो आपण बघा, आपण चाललो एकदम भारी, एकदम डले डले डले, कसा दिसतंय भाव. तिथं गेलो तर एवढं ऊन लागायला लागलं काय सांगू तुम्हाला. ओ बाबा, शर्ट काढूनच वाघ डायरेक्ट बसला ना, काही विषयच नाही म्हटलं. मग तिथून परत धावतो बघा. इथं कधीच येऊ नका काम कराय बरं का, एकदम थर्ड क्लास माणसं आहे ती, काम घेते ती परत करत नाही ती. 90 फीटला त्या अनिल पार्किंगच्या आतमध्ये कधीच कामाला गाडी देऊ नका त्या वस्ताजकडं. मग तिथून मग काय तेव्हा भावाला आपण रिवर्स दाखवत होतो, सगळ्या गाड्या उभा होत्या, जायचो दुसरीकडे काम करायला. मग घरी आलो परत तर काय बघतोय, काका मस्तपैकी शेवग्याची भाजी करायची म्हणतात आहे, पण ती शेंगाची नाही, पाल्याची आणि फुलाची. वा वा म्हटलं, माणूस लागा करामती दिसतंय. आता काय माहीत कसं बनवणार, आपण तर कधी खाल्ली नाही. मग काय थोडा आराम केला, त्यानंतर आंघोळ बिंघोळ केली आणि मस्तपैकी तेल लिस्टिप कशाला लावतोय तेव्हा तेल बिल लावलं, मस्तपैकी चेंपे केली आणि चाललो बघा मस्त ती बॅग घेऊन कामाला. काम केल्याशिवाय तर पर्याय नाही. मग आलो तर काय, मग JCB लय दिवसातून दिसलेली बघा. JCB दिसले काय काय तेव्हा बघितल्याशिवाय राहतच नाही, लहानपणापासूनच आदत. वातावरण पण काय कडक झालंय बघा घेऊन. मग JCB आली तिथलं बघा गाळ काढायला, पार्किंग पूर्ण हटलंय आतमधलं भारी. आपल्या बापाचा रोड असल्यागतच करतात पार्किंगला, पण हे असं राहिलं पाहिजे, कचरा काढून सोडून दिलं पाहिजे. मग काय तुम्हाला दाखवलं ना की JCB काय काढते ते आतून. ती बघा हे घाण काढते त्या पवई तलावातून वाहून आलेले सगळे. ह्याच्या पाय एवढं मच्छर चावतात ना मित्रांनो, हे दुःख कुणाला नाही समजू शकत, एवढं बेकार मच्छर चावतात आहे काय सांगू तुम्हाला. पण काय करू पण शकत नाही. मग काय तवा विषय संपला की आपल्या भावांचा बड्डे होता. मग काय कुत्रीसुद्धा आपल्या भावाच्या बड्डेला आली होती, त्यात थोडीशी किटकिट झाली, त्यामुळं थोडंसं मूड ऑफ होता. पण तरीसुद्धा आपण बड्डे बनवला. आपण बड्डे बनवायचा सोडणार नाही, 100% होता. आपल्या गाडी काच फोडलेली दलिंदर लोकांनी, त्या पाय थोडासा मूड ऑफ होता, तो मी झाली. पण आपण कोणाला घाबरतोय तेव्हा, आपण NTCमध्ये आदिवासीमध्ये येतो, प्युअर धनगर, कापून टाकू एखाद्याला, विषय संपला की. मग काय भावांचा बड्डे कडकवाला केला की भावानं, मग काय विषय आहे का. मग काय दोघं भाऊ आपलं आवळं जावळं नाही तर बरं का, पाठीपुढं बड्डे पण एकत्र केला. मग कसा वाटला बड्डे